पतंग आता लय पाहिलं असतील, पण असं विमान पाहिलं का तुम्ही ना? नशीन पाहिलं तर चला दाखवतो तुम्हाला. केरळमध्ये हा आपला शेवटचा दिवस होता, काऊन की आपल्याला जायचं होतं घरी. बॅगा भरल्या, तयारी केली आणि आपलं विमानाचं तिकीट बी आलं. सकाळचा टाइम होता, म्हटलं चला पहिले नाश्ता करू. नाश्त्यामध्ये तर एवढं काही काही होतं की काय खा ते बी समजेना. पण तुम्हाला माहित आहे आपण शुद्ध शाकाहारी माणसं आहे. एवढं सगळं असल्यावर मीनं पा काय खाल्लं. नाश्ता केला, चेकआउट केलं, मग निघलो आम्ही विमानतळाकडे. 7 वाजता फ्लाईट होती, मग विमानतळावर आलो. येताना 2 विमान होते, आता जाताना बी 2 आहे. घेणारे बाबू 2 दिवसात 4 फ्लाईट आणि जळणारेचं वातावरण टाईट. पहिल्या फ्लाईटनं आम्ही चाललो आता मुंबईला. 2.5 तासाचा प्रवास आणि फ्लाईट होती इंडिगोची. मोठी बॅग टाकून दिली वर आणि पहिले आपली जागा शितून घेतली. वा केरळले केला टाटा आणि ढगात जाऊन नाश्ता केला आणि 2 तासांना येऊन टपकलो आपल्या मुंबईमध्ये. मुंबईमध्ये आल्यावर असं वाटे की जसं काही आपण आपल्या घरी आलो. आता पहा मुंबईमधून आम्हाला विमानात बसायचं होतं, पण आम्ही बसलो ऑटोमध्ये. पण येऊन पोहोचलो समुद्राच्या काठावर. कशाले हे विमान उडवायले. पतंग म्हणा की विमान, तुम्ही काही म्हणा बा, पण हे आवडलं आपल्याला. काहीतरी नवीन दिसलं, घेऊन टाकलं. मग मला एक प्रश्न पडला की केरळमध्ये तर चांगला समुद्र होता, आपल्या मुंबईमध्ये काय झालं? तिकडे निळं पाणी दिसे, इकडे डायरेक्ट काय दिसू राहिलं. हेला ट्रॅक्टर चाललं मा डोक्यावरून, पण आम्ही चाललो समुद्राची पाहणी करायला. बीचवर आम्हाला हे सरदारजी भेटले, ते म्हणत आम्ही येतो तुमच्या सोबत. म्हटलं चला ना बा, पण स्टेरिंग माहिती द्या लागेल. आम्ही समुद्रात गेलो, मग आम्हाला आठवलं की अरे आपल्याला तर विमानात बसायचं होतं. मग आम्ही काय केलं ते पाहू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर लोक फॉलो करून टाका.